एखादी गोष्ट जर करायची असेल ना तर ती पटकन करा. त्या गोष्टीला अजिबात वेळ लावू नका. माझ्याकडे आता मला हे काम करायचं आहे आणि ते मी उद्या करेन किंवा ते मी काम परवा करेन किंवा बघू पुढच्या आठवड्यामध्ये. तर मी असं म्हणेन की तुम्हाला जी कोणतीही गोष्ट करायची, जी कोणतंही काम करायचं आहे ना, ते त्याला वेळ लावूच नका. ते पटकन काम करून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावरचं ओझं कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा त्यामध्ये सातत्यपणा कामामध्ये किंवा तुमची चिकाटी, तुमचा स्वतःला तुम्हाला आळस नाही येणे, ह्या गोष्टी त्यामध्ये दिसून येतात. तुम्ही जर म्हटला ना की मी उद्या करेल, मी परवा करेल, असं थांबत 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 पूर्ण आयुष्य निघून जातं. एखादा जॉब करायचा असेल, एखादं काम करायचं असेल किंवा ते शोधायचं असेल ना, तर घरात बसून किंवा विचार करून मी असं करेल, मी तसं करेल, ह्या गोष्टी कधीच होत नाही. तुम्ही ती लहानपणी जांभुळाची गोष्ट ऐकली असेल. त्याच्या मिशीवर पडतं आणि तो असं उचलून तोंडामध्ये टाकत नाही, फक्त जीभ लावत राहतो. का तर त्या जिभीने त्याला आतमध्ये घेता येतं आहे का बघतो. म्हणजे झाडाखाली झोपलेला असतो आणि वरून जांभूळ त्याच्या मिशीवर पडतं, पण तेही त्याला उचलून तोंडामध्ये टाकता येत नाही. तर अशा काही गोष्टी असतात. तर स्वतःमध्ये ना कधी आळस करू नका. आळस हा सर्वात मोठा माणसाचा शत्रू आहे. आणि जी कोणतीही गोष्ट करायची ती पटकन करायला पाहिजे. एखादं जर जॉब शोधायचा आहे आणि मी शोधला, इकडे गेलो तिकडे गेलो, शोधायचं तर अजिबात नसतं आहे. काही मुलं नुसती मी हे करणार, मी ते करणार, आयुष्य हे करणार ते करणार त्याच्यातच घालवतात. आणि पूर्ण जेव्हा वय निघून जातं, जेव्हा एकदम टाईम पूर्ण आयुष्यातला निघून जातो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये छातीत अचानक दुखायला लागतं. आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो तेव्हा डॉक्टर काय म्हणतो, तुमचा टाईम आता संपलेला आहे. मग तेव्हा समजतं अरे जीवनामध्ये आयुष्यात आपण काय केलं, काहीच केलं नाही. फक्त निवांत बसून आईवडिलांच्या जीवावर बसून खाल्लं आणि मी नुसतं असे कामं करेल, मी हे पैसे खूप कमवेल, हे करेल. तर ह्या गोष्टी करू नका. तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची ना तर तुम्ही ती पटकन केली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ती पटकन साध्य कराल त्यातच तुम्हाला म्हणजे तुमची पूर्ण कामं होणार आहेत. तुमच्या घरच्यांना पण आनंद मिळणार आहे. तुम्ही फक्त जर स्वप्नच आयुष्यभर रंगवत राहिला आणि त्याच्यासाठी जर तुम्ही कष्ट मेहनत केलीच नाही तर तुम्हाला त्या स्वप्नाचा काहीच अर्थ येणार नाही. असं तुम्हाला कुणी आणून लगेच तुमच्या तोंडामध्ये घास टाकणार आहे का तुम्हाला रोज आयतं पंचपक्वान्नाचं ताट येणार आहे, असं कधी होतच नाही. कष्ट आपल्यालाच करावं लागतात. एखादं जर टार्गेट, एखादं स्वप्न जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करणं, अभ्यास करणं, सातत्य ठेवणं, त्याच्यासाठी चिकाटीनं प्रयत्न करणं, हे तर करावंच लागतं. आणि मेहनतीचं फळ किंवा कष्टाचं फळ जे आहे ते आयुष्यामध्ये कधी ना कधी ते गोड तुम्हाला भेटतंच फळ. आणि तुम्ही जर सतत अभ्यास करत असाल, तुम्हाला जर यशच कोणत्या गोष्टीमध्ये भेटत नसेल तर ते एक ना एक दिवस तुम्हाला भेटणारच आहे. किंवा शिक्षण तुमचं कधीही वाया जात नाही. ते कुठे ना कुठे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये उपयोगालाच येणार आहे. मग त्याच्यासाठी आपण टाईमपास का करायचा, आपण आपला वेळ का वाया घालवायचा आणि कशासाठी घालवायचा. तुम्हाला जर कोणी बोलवलं असेल कामानिमित्त तर तुम्ही ते करायलाच पाहिजे. बिहारी राज्यामध्ये मी सांगेल, बिहारचा देव मिश्रा म्हणून एक मुलगा होता आणि ट्रेनच्या अपघातामध्ये ना त्याचे दोन्ही पाय गेले. तेव्हा सर्व लोक त्याला म्हणजे चिडवायचे, तुझा आता पाय नाही आहे, तू आता भीक मागणार, तू भीक मागायच्या कामाचाच आहे, रोडवर तुला पर्यायच नाही किंवा तुला जेवण वगैरे किंवा खाण्यासाठी किंवा तुला ते शोधण्यासाठी, काम शोधण्यासाठी तुला कोणी घेणार नाही, तुला रोडवर भीक मागितल्याशिवाय अजिबात पर्याय नाही. पण त्याने हिंमत कधीच हारली नाही. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, गुगलवर सर्च करा, तो मुलगा आत्ता किती म्हणजे आपल्यासमोर एक मोटिवेशन स्टेटस किंवा आपलं एक गोल ठरतो तो. एवढं म्हणजे त्याने स्वतःमध्ये पाय नसताना सुद्धा त्याने जगाला उभं राहून दाखवलं त्याने. तर अशा आहेत काही लोक. मग आपणही ते करायला पाहिजे. जर पाय नसलेला माणूस एवढा वरती जात असेल तर आपण तर हातपाय असून सुद्धा खालीच आणि नुसते मनामध्ये स्वप्न बघत राहतो, तर ह्या गोष्टींचा काहीच फायदा नाही. किंवा तुमच्या त्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्यात जे घडणार आहे ते कधीच घडत नाही. आणि तुमचा हा आळस कधी आयुष्यामध्ये जातच नाही की लवकर उठून काम शोधून काम करून जर नाहीच भेटलं तर माझा मामा लावणार आहे कामाला, माझा भाऊ कामाला लावणार आहे, ह्या गोष्टीकडे तुम्ही कधी लक्षच देऊ नका. तुम्हाला जिथे वाटतं तुमचं एज्युकेशन झाले, तुम्हाला कुठे जॉब मिळत असेल तर कोणताही जॉब मिळाला तरी तुम्ही तो स्वीकारायला पाहिजे, तात्पुरत्या स्वरूपाचा की होईना. आणि चांगला मिळत असेल तर काही टेन्शनच नाही, पण काम हे करायला पाहिजे. स्वतःमधला आळस हा दूर करायला पाहिजे. जर कोणाला आळस वाटत असेल तर सकाळी उठून लवकर पहाटे उठून योगा करा, व्यायाम करा आणि त्याच्यानंतर टाईम टू टाईम सगळं तुम्ही तुमचं टायमिंग कसं हे होईल, हा कामाचा टायमिंग, हा जेवणाचा टायमिंग, हे असं सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही असं केलंच नाही तर तुम्हाला कष्टच तुम्ही केलं नाही, मेहनतच तुम्ही केली नाही तर ह्या गोष्टींचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.
जेव्हा तुम्ही स्मशानात जाता तेव्हा तुम्हाला मरायच्या क्षणी काहीतरी आठवत राहतं, जसं की एकदमच अंथरुणात झोपून आहे आणि कधी कधी लक्षात अचानक येतं की मी जीवनामध्ये काय केलं, मी कधी बायका मुलांना सुख दिलं नाही, मी कधी माझ्या घरच्यांसाठी पाहिजे त्या वस्तू त्यांना घेऊ नाही शकलो. का तर हा तुमचा आळस, ज्याला आपण म्हणतो ना शोधून सुद्धा देव सापडतो. तसंच जसं काम तुम्ही करायचं आहे ना, तर कुठेही गेलात कुठेही तुम्हाला काम भेटू शकतं. आणि मी एवढं शिक्षण केलं आहे तर मग माझ्या दृष्टीने हे काम मला सूट नाही होत, त्यामुळे मला दुसरा जॉब बघायचा आहे, मग ते काम मला सूट नाही होत, मग त्यामुळे मला तिसरा जॉब बघायचा आहे, असं म्हणत म्हणत तुमचं वय वाढत जातं. आणि खरंच मुलांना जर काय कुठे अधिकारी व्हायचं असेल, प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल किंवा तुम्ही पोलीस कोणतीही भरतीला उतरायचं असेल, तर मी म्हणेन लगेच तुमचं 12वी पास आहे, लगेच पोलीस भरतीला उतरा, लगेच मेहनत करायला चालू करा. ज्या वयात ज्या गोष्टी होतात ना, त्यानंतर जसं तुम्ही विचार करत राहता 30 वय पूर्ण केलं की त्या गोष्टी तुमच्याकडं अजिबात होत नाहीत. मग तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील ना, तर तुम्ही ज्या त्या वयात पटकन आपले पाऊल उचलले पाहिजेत. तुम्ही मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि सातत्याने प्रयत्न करून करून तुम्हाला ते यश मिळणार आहे. यश असं आहे का की लगेच गेले, आणि कष्ट करणाऱ्याला यश तर हमखास भेटतंच. असं नाही की मी एकदा नापास झालो, दोनदा नापास झालो, पण नशिबात आहे ते मिळणारच आहे तुम्हाला आणि यश तर भेटणारच. कारण तुमचं जे कष्ट आहे, जे मेहनत आहे, ती कधीच वाया जात नाही. कुठे ना कुठे तुम्हाला जॉब लागणार आहे, कुठेतरी तुम्ही अधिकारी, कुठेतरी तुम्ही ऑफिसर बनणारच आहात. तर ह्या दृष्टीनं तुम्ही ते स्वप्न बघता, तर मी म्हणेन मेहनत पण तशीच करा. मी म्हणेन सगळ्या गोष्टी तुम्ही तशाच करा, जर तुम्हाला असं टाईम तुमचा वेस्ट वाया घालवायचा नसेल तर. नाहीतर 70 वळून गेलात ना किंवा 50च्या पुढे जरी गेलात ना, तरी तुम्हाला समजणार की मी जीवनामध्ये काहीच नाही करू शकलो आणि मला चांगला जॉब मिळत होता. जर मी तिथे कुठे मी मेहनत केली असते तर मी थोडेफार पैसे कमवले असते. किंवा आपण तिथे कामाला जात नाही आणि आपला एखादा मित्र तिथे कामाला लागतो आणि तिथे गेल्यावर तो खूप श्रीमंत बनतो, तेव्हा ते आपल्याला बघवत नाही की अरे हा इथे ते हॉटेलमध्ये हा कामाला जात होता, आणि मग ते आपल्याला बघवत नाही, आपल्याला जलन होती. आणि तेव्हा असं वाटतं की मग तुम्ही जगाला मात्र सांगायला लागता की अरे हां मीच त्याला लावलेला जॉब आणि मला पण बोलवलेलं, मलाच ऑफर आलेली पण मी ते गेलो नाही. आत्ता गेलो असतो तर माझ्या पण घरी बंगला असता, 4 व्हीलर गाडी असती. ह्या गोष्टी फक्त त्या बोलायच्या आहेत, तुम्ही त्या करून दाखवत नाहीत. काही मुलं फक्त फुगिरी करत असतात, नुसतं ते खिशात म्हणतात ना 1 रुपया नसला तरी चालेल पण मी मात्र खूप चांगला, असं नसते. आपण म्हणतोय रतन टाटा, त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला कधी चैन वगैरे दिसते का? आणि आपला एखादा गरीब बँटेकच घालतो, पण ते जगाला फक्त दाखवून द्यायचं मी खूप सोनं घालतो, माझ्या हातामध्ये अंगठ्या, माझ्या गळ्यामध्ये मोठी मोठी चैन. मग ही अशी फुगिरी महत्त्वाचं बंद करा. खिशात तुमच्या 1 रुपया पण नसतो, कामाच्या बाबतीत तुम्हाला काम करावंसं वाटत नाही, नेहमी सतत आळसच येत राहतो. तर ह्या गोष्टी अशा तुम्ही नाही केल्या पाहिजेत. तुम्ही वेळ वाया घालवू नका. टाईमपास आयुष्यामध्ये ना खूप तुम्हाला नेहमी सतत दुःख देऊन जाईल आणि लोक सांभाळून तुम्हाला किती दिवस सांभाळणार, फुकट किती दिवस खायला घालणार. तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कुठेतरी काम केलं पाहिजे. आणि काही मुलांना माझं तरुण पिढीला एवढंच सांगेल, काही मुलं ना 12वी झाली की आता मला इंजिनिअरिंग करायची, ठीक आहे, परत मला डिप्लोमा, काही पण तुम्ही करू शकता. ITI वगैरे बरेच काय कोर्स मुलं करतात आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला तिकडे जॉब नाही मिळाला म्हणून तुम्ही परत मग इकडे पोलीस भरतीला वळता किंवा 12वी नंतर ज्या तुम्हाला छोट्या मोठ्या नोकऱ्या लागतात तिथे तुम्ही जाता. आणि मग ह्या गोष्टी जर तुम्ही अगोदरच केल्या असत्या, तुमच्या ज्या त्या वयातच तुम्ही जर घडला असता, तर तुमची सर्व्हिस होत गेली असती. नोकरी करत करत तुम्ही शिक्षणही तुमचं केलं असतं. तर ह्या गोष्टी होतात. म्हणजे नोकरी करत करत तुम्ही तुमचं शिक्षणही पूर्ण केलं असतं आणि ते करता येतं. शिक्षण पूर्ण बाहेरून एक्झाम देता येते. जर तुम्हाला कॉलेजमध्ये नाही बसायला जमलं, नाही सतत जायला भेटलं, तर तुम्ही यशवंतराव मुक्त विद्यापीठ यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्यालाही ॲथॉरिटी आहे MPSC UPSCला एक्झाम देण्याची. मग ह्या गोष्टी करू शकता. नुसता वेळ वाया घालवणार, मी असं करेल, मी तसं करेन, माझं हे शिक्षण झालं आहे पण त्या शिक्षणानुसार मला तो जॉब लागत नाही, मग असं म्हणण्यातच तुमचं पूर्ण वय निघून जातं, पूर्ण तुमचं वय निघून जातं. आणि ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आपण. 40-50 वय पूर्ण गेले की मग घरातलीच लोक किंवा आजूबाजूचे लोक आपल्याला टोकायला लागतात, ह्याने काय केलं, काहीच करू शकत नाही हा जीवनामध्ये, फक्त शिक्षण झाले आणि घरी बसून आहे, फक्त शिक्षण झाले आणि शेती करतो, तर हे लोक बोलायला असतात. त्याच्यामुळे मी म्हणेन तुम्हाला तेव्हा मानसिक त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते प्रयत्न करा, तुमचा वेळ वाया घालवू नका.
काही लोक मी आता तुम्हाला सांगितलं बिहारचे देव मिश्रा, त्यांचंही तुम्ही मोटिवेशनचं ते स्पीच बघा, स्टेटस बघा. त्यांनी कसं कसं स्वतःचे प्रयत्न केले, पाय नसताना कसे ते जगाला त्यांनी दाखवून दिलं मीही करू शकतो, मीही स्वतःला घडवू शकतो. तर हे तुम्हीही असं करायला पाहिजे. तुम्ही एवढे चांगले ठणठणीत असाल आणि तुम्ही नुसतं झोपून स्वप्न बघत असाल तर ह्या गोष्टी तुमच्या कधीच पूर्ण होणार नाहीत. तर मी एवढंच सांगेल तुम्हाला की टाईमपास करू नका, तुमचा महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. ज्या त्या वेळामध्ये तुम्ही ती कामं करा. तुमचं वय बघा, वयानुसार तुमचं शिक्षण किती झाले आणि तुम्हाला कुठली नोकरी मिळायला पाहिजे किंवा ती भेटण्यासाठी मी सातत्याने कसे प्रयत्न करू, ह्या दृष्टीकडे तुम्ही वळा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, चांगल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहा आणि मोठ्या माणसांचे अनुभव सल्ले घ्या. म्हणजे त्यातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत राहील. नाहीतर मग आयुष्य असंच गेलं, शेवटी 80 पार केली तरी तुम्ही आयुष्यात जीवनात काहीच करू शकणार नाही. त्यामुळं टाईमपास करू नका, प्रत्येक गोष्टीला वेळेला महत्त्व द्या.